नमस्कार, श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असं चमचमीत पावभाजी। तर त्यासाठी इथे मी फ्लावर घेतलाय, गाजर, बीट, पुन्हा बटाटे घेतलाय, एक काकडीची अशी चिरून घेतली, हिरवे मटार घेतले। तर आता सर्वात प्रथम आपण हे सर्व एकत्र असं शिजून घेणार आहेत। शिजून घेताना यामध्ये आपल्या पाणी जास्त नाही घालायचं, फक्त भाजी शिजेल किंवा भाजी बुडेल इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचंय। जास्तीच पाणी टाकलं तर स्मॅश होताना प्रॉब्लेम होईल, व्यवस्थित स्मॅश होत नाही। तर बघा इथे मस्त अशा प्रकारे कढईमध्ये मी भाज्या शिजून घेतल्यात, मस्त शिजले गेले। तर आता जर तुमच्याकडे एक ट्रिक इथं देते की जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर असं एखादं पळी किंवा ठोंब्याच्या साहाय्याने असं स्मॅश करावे। जर भाजी व्यवस्थित शिजल्या गेल्या असतील तर असे पळीने व्यवस्थित स्मॅश होतात, बारीक होतात व्यवस्थित। तुम्ही जर मिक्सर मधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सर मधून तेवढी टेस्ट लागत नाही। तर बघा मी असं पळीने व्यवस्थित असं बारीक पेस्ट करून घेतली किंवा स्मॅश करून घेतले। तर इथे मी अर्ध बटर आणि अर्ध ऑइल वापरणार आहे। तुम्ही पूर्ण बटर वापरलं तरी चालेल किंवा ते पूर्ण ऑइल वापरलं तरी चालेल, पण बटरमुळे पावभाजीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय। नंतर कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकायची आहे, ती सुद्धा आपल्या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर इथे मी भाज्या शिजवताना शिमला मिरची शिजून घेतली नाही, त्यासाठी इथे मी एकदम अशी फाईन चॉप करून शिमला मिरची इथं तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते शिजून घेतले। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, 2 चमचे घरगुती लाल तिखट टाकून घेतले, 1 चमचा कलरसाठी काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायचे। त्यामध्ये अजून 1 चमचा मी पावभाजी मसाला टाकून घेतलाय की ज्याने मसाल्याला टेस्ट खूप छान येते। तर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि हे करपू नये त्यासाठी इथे मी थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहे की जे मसाले वगैरे टाकले ते करपू नये म्हणून। तर बघा इथे मी थोडं जे आपण भाज्या शिजवून स्मॅश करून घेतले ते आता थोडे टाकून आपण यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायची की जेणेकरून जे मसाला वगैरे टाकले ते व्यवस्थित सर्वीकडे लागेल किंवा सर्वांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। तर बघा अशा प्रकारे मी सर्व स्मॅश केलेली भाजी टाकून घेतली। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दाटसरपणा वाटत होता, त्यासाठी मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी वापरले। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि 1 चमचा पावभाजी इथे 1 ते मोठा 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे। बघा मस्त अशी चमचमीत अशी पावभाजी तयार झाली। आता त्यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। त्यानंतर एक अर्धा चमचा बटर टाकून घेणार आहे की ज्याने पावभाजीला टेस्ट खूप छान येते। तर आता बघा पावभाजीसाठी आपल्याला इथे पाव भाजून घ्यायचे। तर इथे मी अर्धा चमचा बटर टाकून एक तवा घेतलाय, त्यावर अर्धा चमचा बटर टाकून त्यावर एक अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि मस्त असं खरपूस असे दोन्ही साईडनी यातून बाहेरून व्यवस्थित असे आपल्याला पाव भाजून घ्यायचे। पाव मस्त खरपूस भाजल्यामुळे खायला खूप छान लागतात। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचंय। पाव भाजताना बटरचे कंजूसी करू नये। तर बघा मस्त असे पाव भाजले गेले। तर चला आता इथे आपली पावभाजी सुद्धा रेडी आहे आणि पाव भाजी सोबत खाण्यासाठी पाव सुद्धा रेडी झाले। तर चला आपण सर्व करूया। तर बघा मस्त गरमागरम अशी पावभाजी रेडी झाली। त्यावर आपण मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि अर्धा चमचा असं बटर टाकून घेऊ आणि त्यासोबत आपण मस्त खरपूस भाजून घेतलेले पाव आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा त्यासोबत मस्त असं लिंबू। तर मस्त अशी पावभाजी रेडी झाली। तर तुम्हाला ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।